नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ही सुंदर अशी डॉयली किंवा प्लेसमेंट म्हणता येईल किंवा जर आपण लोकरीचा फराळ बनवला, फ्रूट्स बनवले तर ते ठेवण्यासाठी अशी प्लेट म्हणून देखील वापरता येईल। पहा इथून किती सुंदर दिसते प्लेटचं काठ। तर ही डॉयली कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। अगदी कमी लोकरीमध्ये ही डॉयली बनलेली आहे आणि याच्यासाठी मी 4 प्लाय लोकर वापरलेली आहे। आकाशी रंगाची, जांभळ्या रंगाची आणि पिवळ्या रंगाची अगदी थोडी लोकर वापरलेली आहे। मी 2 mm चं क्रोशे हुक वापरलेला आहे। चला तर मी ही डॉयली आपण बनवायला घेऊयात। पहिल्यांदा आपण मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे। आता एक चेन हा झाला आपला पहिला सिंगल क्रोशे। ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे घालायचे आहेत 6। तर चेनचा हा पहिला सिंगल क्रोशे आपला झालेला आहे। 2 3 4 5 आणि हा एक 6 असे हे 6 सिंगल क्रोशे झालेले आहेत। मधली लोकर ओढून आपण हे रिंग क्लोज करून घेऊ आणि हा जो एक चेनचा पहिला सिंगल क्रोशे आहे ह्याच्यावर आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे। आता त्याच ठिकाणी एक चेन, एक सिंगल क्रोशे अशा प्रकारे एका सिंगल क्रोशेवर आपण 2 सिंगल क्रोशे घातलेले आहेत। आता मी इथे स्टिच मार्कर लावून घेते। म्हणजे आपल्या लक्षात राहील। ही एक चेन घेतलेली आहे, ह्याच्यावर मी स्टिच मार्कर लावते। आता काय करायचं आहे, प्रत्येक सिंगल क्रोशेवर 2 सिंगल क्रोशे येणार आहेत, म्हणजे आपले 6 चे 12 सिंगल क्रोशे होतील। चार झाले, 5 6 7 8 9 10 11 12 प्रत्येक सिंगल क्रोशेवर 2 सिंगल क्रोशे असे आपले हे 12 सिंगल क्रोशे झाले। आता जिथे स्टिच मार्कर लावलेला आहे इथे आपण क्लोज करून घ्यायचं। एक चेन घ्यायची, त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशे असे आपले 2 सिंगल क्रोशे झाले। आता एक चेन घेतली होती तिथे मी स्टिच मार्कर लावते। आता काय करायचं, पुढच्या एका सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे, नंतरच्या सिंगल क्रोशेवर 2 सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे। ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घ्यायचा आहे। आता सुरुवात केली होती तिथे आपले 6 सिंगल क्रोशे होते, दुसऱ्या राऊंडमध्ये 12 झाले आणि इथे 18 सिंगल क्रोशे होतील। तर हे 18 सिंगल क्रोशे आपण मिळून घेऊयात। हा राऊंड इथे पूर्ण झाला। इथे क्लोज करून घेऊया। पुन्हा एक चेन घ्यायची आहे, हा झाला आपला एक सिंगल क्रोशे, त्याच ठिकाणी दुसरा सिंगल क्रोशे, म्हणजे ह्या पहिल्या सिंगल क्रोशेवर आपण 2 सिंगल क्रोशे घेतले, पुढच्या सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे,
त्याच्या पुढच्या सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे, त्यानंतर 2 सिंगल क्रोशे, सेम 2 सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे आणि तिसऱ्यावर 2 सिंगल क्रोशे. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये 24 सिंगल क्रोशे येणार आहेत. 6, 12, 18 आणि ह्याच्यामध्ये 24 सिंगल क्रोशे येणार आहेत. तर ह्या राऊंडचे हे 24 सिंगल क्रोशे झालेले आहेत. पुन्हा एकदा इथे क्लोज करून घ्यायचं आहे. एक चेन, त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशे, जिथे चेन घेतलेली आहे क्लोज करून त्याच ठिकाणी आपल्याला एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. म्हणजे एका सिंगल क्रोशेवर 2 सिंगल क्रोशे घेतले. आता पुढच्या 3 स्टिचेसवर एक सिंगल क्रोशे येणार आहे. 1, 2 आणि हा एक 3. त्यानंतर चौथ्या स्टिचवर 2 सिंगल क्रोशे. पुन्हा 3 स्टिचेसवर एक सिंगल क्रोशे. आणि चौथ्या स्टिचवर 2 सिंगल क्रोशे. अशा प्रकारे ह्या राऊंडमध्ये आपले 30 सिंगल क्रोशे येणार आहेत. हा राऊंड इथे पूर्ण झाला. एक चेन घेतलेली आहे, त्याच्यावर क्लोज करून घ्यायचं आहे. पुन्हा एक चेन, त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशे. एक चेन घेतलेली आहे, तिथे मी स्टिच मार्कर लावून घेते. आता पुढच्या 4 स्टिचेसवर एक सिंगल क्रोशे येणार आहे. 1, 2, 3, 4 आणि 5व्या स्टिचवर 2 सिंगल क्रोशे. 4 स्टिचेसवर एक सिंगल क्रोशे आणि 5व्यावर 2 सिंगल क्रोशे. ह्या राऊंडमध्ये एकूण 36 सिंगल क्रोशे येणार आहेत. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. इथे 36 सिंगल क्रोशे झालेले आहेत ह्या राऊंडमध्ये. पुन्हा एकदा एक चेन होती, इथे क्लोज करायचं आहे. एक चेन, त्याच ठिकाणी दुसरा एक सिंगल क्रोशे. एक चेन घेतलेली आहे, तिथे स्टिच मार्कर लावायचं आहे. आता पुढच्या 5 सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे, म्हणजे 5 स्टिचेसवर एक सिंगल क्रोशे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6व्या स्टिचवर 2 सिंगल क्रोशे. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हा राऊंड पूर्ण झाला. ह्या राऊंडमध्ये एकूण 42 सिंगल क्रोशे आलेले आहेत. इथे क्लोज करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा एक चेन घ्यायची आहे, त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशे. एक चेन घेतलेली आहे, तिथे स्टिच मार्कर लावायचं. आता पुढच्या 6 स्टिचेसवर एक सिंगल क्रोशे घ्यायचं आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 स्टिचेसवर एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या स्टिचवर 2 सिंगल क्रोशे. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. ह्या राऊंडमध्ये आपले 48 सिंगल क्रोशे येतील. हा राऊंड पूर्ण झाला. ह्या राऊंडमध्ये 48 सिंगल क्रोशे आलेले आहेत. इथे क्लोज करायचं आहे. एक चेन, त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशे.
आता इथे 7 स्टिचेसवर एक एक सिंगल क्रोशे आणि 8व्यावर 2, सेम 7 स्टिचेसवर 1, 8व्यावर 2 असे हे 54 सिंगल क्रोशे होते. त्याच्यानंतर आणखीन एक राऊंड विणायचा आहे. त्याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशे आणि 8 सिंगल क्रोशेवर म्हणजे 8 स्टिचेसवर 1 1 आणि 9व्यावर 2 ह्या प्रकारे विणायचं आहे. मग त्या दुसऱ्या राऊंडमध्ये 60 सिंगल क्रोशे येईपर्यंत हा राऊंड आपण विणून घेणार आहे. म्हणजे ह्याच्या आता हा एक सुरू केला आहे आणि त्याच्यानंतर एक राऊंड आणखी विणून घ्यायचे, म्हणजे एकूण 60 सिंगल क्रोशे. तर हे दोन्ही राऊंड मी पूर्ण करून घेते. हा राऊंड आपल्या इथे पूर्ण झालेला आहे. ह्या राऊंडमध्ये आपले हे एकूण 60 सिंगल क्रोशे आहेत. स्टिच मार्कर लावलेले आहे. इथे आपण क्लोज करून घेऊयात. आता मी इथे ही पिवळी लोकर लावून घेणार आहे. त्यामुळे मी क्लोज करतानाच पिवळी लोकर लावून घेतली. आता इथे एक चेन, हा जरा आपला पहिला सिंगल क्रोशे. ही निळी लोकर मी इथे कट करते. आता ह्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता हे 60 सिंगल क्रोशे झाले. इथे आपण ही पिवळी लोकर लावून घेतली. एक सिंगल क्रोशे घेतलेला आहे, पहिला सिंगल क्रोशे आपला. आता ह्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, हे जे 60 सिंगल क्रोशे आहेत ह्या प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक एक सिंगल क्रोशे असे पुन्हा एकदा 60 सिंगल क्रोशे होतील. 2 3 4 5 6 हे 60 सिंगल क्रोशे विणून घ्यायचे. आता हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. इथे एक चेन आहे, इथे आपण क्लोज करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 चेन. हा झाला आपला पहिला काम. आणि ह्या प्रत्येक स्टिचवर एक खांब घालत जायचा आहे. हा जो पिवळा सिंगल क्रोशेचा राऊंड आहे त्याच्यावर आता खांबांचा राऊंड होईल. प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक डबल क्रोशे. प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक डबल क्रोशे असा हा राऊंड पूर्ण करून घेऊया. हा राऊंड इथे पूर्ण झाला. हे जे 60 सिंगल क्रोशे होते त्याच्यावर आपण 60 डबल क्रोशे म्हणजेच खांब विणून घेतलेले आहेत. आता ह्या जे 3 चेन घेतल्या होत्या इथे क्लोज करून घ्यायचं आहे. आता मी इथे आकाशी रंगाची लोकर लावून घेत आहे. इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला काम. त्याच ठिकाणी एक खांब घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, पुढच्या 5 खांबांवर एक एक खांब घ्यायचे आहे. 1
2 3 4 5 आणि ह्या 6व्या खांबावर 2 खांब. सेम 5 खांबांवर एक एक खांब. 1 2 3 4 5 आणि 6व्या खांबावर 2 खांब. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. 5 खांबांवर एक एक खांब आणि 6व्या खांबावर 2 खांब. आता हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. इथे आपण हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे इथे क्लोज करून घेऊया. त्यानंतर काय करायचं, इथे 1 2 3 हा झाला आपला खांब. त्याच ठिकाणी दुसरा खांब. पुढच्या 6 खांबांवर एक एक खांब घालायचे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि ह्या 7व्या खांबावर 2 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे. 6 खांबांवर एक एक खांब आणि 7व्या खांबावर 2 खांब. ह्याच्यानंतरच्या ओळीमध्ये 7 खांबावर एक एक खांब आणि 8व्या खांबावर 2 खांब. त्यानंतर 8 खांबांवर एक एक खांब आणि 9व्या खांबावर 2 खांब. सेम 9 खांबावर एक एक खांब आणि 10व्या खांबावर 2 खांब. अशा प्रकारे आणखी 4 ओळी आपल्याला विणून घ्यायच्या. प्रत्येक वेळी एक एक खांबांची संख्या वाढणार आहे. जसे इथे 5 होते, 5वर एक एक खांब, नंतर 6वर एक एक खांब आणि 7व्यावर 2 खांब. सेम तशी वाढत जाणार आहे. आणि अशा आणखी 4 ते 5 ओळी मी विणून घेते. त्यानंतर मी सांगते मी लास्टच्या ओळीमध्ये किती खांब विणले ते. 5 सिंगल खांब, नंतर 1 डबल खांब. सेम इथे विणलं होतं 6 2, इथे 7 2, इथे 8 2, 9 2 आणि 10 2. ही शेवटची जी ओळ आहे, ह्या शेवटच्या ओळीमध्ये आपण 10 सिंगल खांब आणि 11व्या खांबावर 2 खांब असं विणलेलं आहे. आणि ही ओळ इथे पूर्ण करून घेतलेली आहे. ह्याच्या पुढे इथे आपण पुन्हा एकदा पिवळी लोकर जोडून घेऊयात. आता ह्या राऊंडमध्ये आपण काय करायचं आहे, हा जो खांबांच्या मधला गॅप आहे ना, ह्या गॅपच्या मध्ये आता आपण खांब घालूया. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. पुढच्या गॅपमध्ये दुसरा खांब. प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब घालून घेऊया. प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब घालून घेऊ. हा राऊंड इथे आपला पूर्ण झालेला आहे. तीन चेनचा हा जो पहिला खांब घेतला होता इथे आपण क्लोज करून घेऊया.
जर अजून ह्याच्यापेक्षा मोठी प्लेट बनवायची असेल तर तुम्ही मळून घेऊ शकता. आता मी ही जांभळी लोकर लावून घेते. पुन्हा कोणत्याही एका गॅपमध्ये लावून घ्यायची आहे लोकर. आता इथे काय करायचं आपल्याला, 1 2 3 3 चेन, एक खांब, म्हणजे 2 खांब घ्यायचे आहेत. इथे 2 चेन घ्यायचे आहेत. हा एक गॅप स्किप करून पुढच्या गॅपमध्ये 2 खांब. सेम 2 चेन, हा गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये 2 खांब. ह्या प्रकारे हा पूर्ण राऊंड बनवून घ्यायचा आहे. 2 चेन, एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये 2 खांब. हा राऊंड इथे पूर्ण झाला. इथे 2 चेन घेतलेले आहेत आपण. हा 3 चेनचा जो पहिला खांब आहे ह्याच्यावर आपण क्लोज करूयात. त्यानंतर एक स्लिप स्टिच घेऊन आपण हा जो गॅप आहे 2 चेनचा, ह्या गॅपमध्ये यायचा आहे. ह्या गॅपमध्ये पुन्हा 1 2 3, हा झाला आपला पहिला खांब. 2 खांब, 2 चेन, 2 खांब. अशी शेल तयार करून घ्यायची आहे. पुन्हा इथे 2 चेन घ्यायचे आहेत. हा एक गॅप स्किप करायचा आणि पुढच्या गॅपमध्ये 2 खांब, 2 चेन, 2 खांब. दोन चेन घ्यायच्या, एक गॅप स्किप करून पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. या प्रकारे शेल बनवून घ्यायचे आहेत. 2 चेन घ्यायच्या, एक गॅप स्किप, पुढच्या गॅपमध्ये शेल, 2 चेन, एक गॅप स्किप, पुढच्या गॅपमध्ये शेल. अशा प्रकारे हा राऊंड मिळून घ्यायचा आहे. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. इथे ही शेल झाल्यानंतर 2 चेन घेतलेले आहेत. आता हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे याच्यावर आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक स्लिप स्टिच घ्यायची, एक स्लिप स्टिच, आणि ह्या शेलच्या मध्ये 1 2 3, एक खांब झाला, 2 3 4 5 6 आणि 7 खांब घ्यायचे आहेत. हे 7 खांब डायरेक्ट पुढच्या गॅपमध्ये 7 खांब, म्हणजे जी शेल आहे त्या शेलमध्ये 7 खांब. ह्या प्रत्येक शेलमध्ये 7-7 खांब घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये कुठेही चेन वगैरे घ्यायची नाही आहे. शेलमध्ये 7 खांब, शेलमध्ये 7 खांब, प्रत्येक शेलमध्ये 7-7 खांब. असा हा राऊंड आपण पूर्ण करूया. आता हा राऊंड देखील इथे पूर्ण झालेला आहे.
हा 3 चेनचा जो आपला पहिला खांब आहे त्याच्यावर आपण क्लोज करून घेऊया. पुन्हा एकदा मी इथे पिवळे लोकर लावणार आहे. आता काय करायचं आहे, इथे क्लोज केले, इथे आपण पहिले एक चेन घेऊया. त्यानंतर हे जे खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर एक एक सिंगल क्रोशे घालायचं आहे. शेलमध्ये आपण 7 खांब घातलेले आहेत. त्या प्रत्येक खांबावर एक एक सिंगल क्रोशे. ह्या प्रत्येक खांबावर एक सिंगल क्रोशे घातला आपण. आता काय करायचं आहे, सुईवर वेढा द्यायचा. त्यानंतर ह्या गॅपच्या मधून हे जे 2 पिवळे खांब आहेत त्याच्यामधून हे लोकर ओढून घ्यायची आणि हा खांब पूर्ण करायचा अशा प्रकारे. त्यानंतर हे पुढचे जे खांब आहेत ह्याच्यावर सिंगल क्रोशे घालत जायचं पुन्हा. पुन्हा एकदा इथून हे लोकर ओढून घ्यायची आणि हा खांब पूर्ण करायचा. आता प्रत्येक खांबावर सिंगल क्रोशे. ह्या पिवळ्या खांबातून लोकर ओढून घ्यायची आहे. ह्याच प्रकारे संपूर्ण बॉर्डर विणून घ्यायची आहे. प्रत्येक खांबावर सिंगल क्रोशे आणि मधून एक मोठा खांब. आता आपला हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. इथून सुरुवात केली होती इथे आपण क्लोज करून घेऊया.
पहा किती सुंदर अशी ही डॉयली तयार झालेली आहे. आता ही तुम्ही डॉयली म्हणून वापरू शकता किंवा मग ह्याच्यावर प्लेट ठेवायला प्लेसमेंट, किंवा हीच प्लेट म्हणून देखील तुम्ही वापरू शकता. जसं आपण लोकरीचा जर फराळ वगैरे बनवला किंवा फ्रूट्स ठेवायचे असेल काय, तर प्लेट म्हणून देखील ही वापरू शकता. बघा किती सुंदर अशी ही डॉयली आहे आणि ही डॉयली तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास तशी कमेंट करून सांगा. पहा ही डॉयली बनवण्यासाठी आपल्याला केवळ 40 ग्रॅम एवढी 39 ते 40 ग्रॅम एवढी लोकर लागलेली आहे. एवढ्या कमी लोकरीमध्ये ही डॉयली तयार झालेली आहे. आणि ही डॉयली 12 इंच डायमीटरची आहे.